मुलाचं कर्तव्य काय आहे? म्हणजे मुलाचं कर्तव्य आहे आई वडिलांचा सांभाळ करणं, हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि तोच मुलाचा काय आहे? म्हणजे धर्म आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्या आई वडिलांनी आपल्याला आपलं सर्वस्व सोपवलं, त्या आई वडिलांना कधी न विसरता त्यांची सेवा करणं हा पुत्राचा काय आहे? म्हणजे धर्म आहे. आपण पाहतो हल्ली आई वडिलांची अडचण त्या ठिकाणी मुलाबाळांना व्हायला लागली. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी सर्वस्व अर्पण केलेलं आहे आणि शेवटी काय म्हणतो, दादाबाई तुमचं आणि आमच्या पत्नीचं जमत नाहीये, तुम्ही वेगळे राहा आणि आम्ही वेगळे राहतो. काय वाटत असेल त्यांच्या जीवाला? ज्यांनी जगाचा त्रास सहन केला की माझ्या मुलाचं बरं व्हावं, माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, आणि ज्यावेळेस तोच मुलगा म्हणायला लागतो की तुमची आता आम्हाला अडचण होते, किती त्या ठिकाणी त्या आई वडिलांच्या मनाला त्या ठिकाणी त्रास होत असेल. परंतु आपण पाहतो कशा प्रकारे अनाथ आश्रमाचं निर्माण होत आहे, वृद्धाश्रमाचं निर्माण होत आहे, आणि आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी आपण टाकतो, वेगळं टाकतो, आणि पुन्हा काय म्हणायला लागतो, आम्ही तिघं भाऊत म्हणले एवढी एवढी जमीन घेतली आणि 5 एकर आई वडिलांना खायला दिली. जसं उधार दिल्यासारखं, उसनं दिल्यासारखं बोलतो. सगळी जमीन त्यांचीच आणि त्यांच्याविषयीच म्हणायला लागतो की त्यांना खायला दिली. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं कर्तव्य, आपला धर्म आहे पुत्राचा, आई वडिलांचा सांभाळ करणं, आई वडिलांची सेवा करणं. आणि जर का आपल्याकडून आई वडिलांना त्रास झाला, ज्ञानोबराईंनी त्याचा परिणाम सांगितलेला ज्ञानेश्वरीमध्ये. जैशी आपुली जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परिपतनी कारण होय. म्हणजे आपली जन्म देणारी आई, ज्या आईची सेवा केल्यानं भगवंताची प्राप्ती होऊ शकते, ज्या वडिलांच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्रानं राज्याभिषेक होण्याचं सोडून जंगलाची वाट धरली, ज्या आईवडिलाची सेवा करून पुंडलिक रायनी देवाला यायला भाग पाडलं, ते आई वडील, त्या आईची सेवा जर केली तर देवाची प्राप्ती होऊ शकते. परंतु त्या आईला जर आपल्याकडून त्रास झाला तर काय होतो? ते तीर्थची परिपतनी कारण होय. आपल्या पतनाला, आपल्या अधोगतीला त्या ठिकाणी कारण ठरते ती आई. जर आपण त्रास दिला, तुम्ही म्हणाल आई शाप देईल का? आई शाप देणारी नसते. आईचं हृदय आपल्या मुलासाठी फार वेगळं असतं. आपल्या मुलानं कसाही जरी व्यवहार केला, आईच्या मुखातून कधीही मुलाविषयी वाईट शब्द निघणार नाहीत. जगद्गुरु आद्य शंकराचार्य एका स्तोत्रामध्ये सांगतात, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. एखादा पुत्र कुपुत्र होईल, एखादा का अनेक होतात, परंतु माता कुमाता त्या ठिकाणी कुठं पाहायला भेटत नाही. म्हणून आपल्या आईची सेवा करणं हा आपला धर्म आहे आणि त्या धर्माचं आपण पालन केलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. परिवारामध्ये ज्या ज्या नात्यामध्ये आपण असतो, त्या नात्याची काही कर्तव्य आपल्या खांद्यावरती असतात आणि ती कर्तव्य त्या ठिकाणी धर्मरूपाने आपल्या समोर असतात. एखादी सुनबाईचं कर्तव्य काय आहे? पतीची सेवा करणं, पतीच्या आईवडिलाची, परिवाराची सेवा करणं हा स्त्रीचा धर्म आहे, सुनेचा धर्म आहे. असं म्हणून नाही चालणार, मी माझे पती आणि माझे लेकरं, बाकी कुणाचा संबंध नाही, असं होतं घरोघरी. आणि हे काय कुठून गाथ्यातून वाचायची गरज नाही. म्हातारे माणसं येतात आमच्याजवळ, सांगतात, महाराज आमचा मुलगा तुमच्या फार जवळ येतो, त्याला काहीतरी सांगा ना, माझ्याकडे पाहायला सांगा ना, माझी सेवा करायला सांगा ना. आपल्याच आई वडिलांना, आपल्या पतीच्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडणं, मी आणि माझे पती आणि माझे मुलं बाळ एवढंच नाही. 10व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णानं ज्यावेळेस गोपिका महारास लीले करता त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेल्या, भगवंतानं त्या गोपिकांना उपदेश केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. स्त्रीच्या जीवनामध्ये पतीची आणि पतीच्या बांधवांची सेवा करणं हा धर्म सांगितला. भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो हि अमायया
तद्बंधूनां च कल्याण्यः प्रजानां च अनुपोषणम. स्पष्ट सांगितलं देवानं काय, तद्बंधूनां च कल्याण. त्याचा जो परिवार आहे, आई वडील आहेत, त्या आई वडिलांची सेवा करणं सुद्धा हे स्त्रीचं कर्तव्य आहे. आणि त्या सुनेचा तो काय आहे म्हणजे धर्म आहे. दुसरा धर्म काय आहे, स्त्रीने आपल्या पतीशी एकरूप होऊन राहणं हा स्त्रीचा धर्म आहे. पुरुषांचा सुद्धा धर्म आहे. धर्मपत्नी आपली विवाहित पत्नी, त्या पत्नीला त्या ठिकाणी एकरूप अनुसरून होऊन राहणं हा सुद्धा त्या ठिकाणी पतीचा धर्म आहे. विठाला विठ्ठल तुकोबारांनी एका अभंगामध्ये सांगितलेले, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. एका सेवकाचा धर्म आहे आपल्या स्वामीचं, आपल्या मालकाचं चांगल्या प्रकारे काम करणं, तो त्याचा धर्म आहे. स्वामी का जो गुरु भक्ती, शिष्याचं कर्तव्य काय आहे, गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हा त्याचा धर्म आहे. पितृवचन, वडिलाची सेवा, वडिलांचं वचन, वडिलांचा आदर हा पुत्राचा धर्म आहे. आणि पतीची सेवा करणं हा सुद्धा त्या ठिकाणी स्त्रीचा धर्म आहे. मला एका क्षत्रियाचा धर्म काय आहे, एका राजाचा धर्म काय आहे. ज्या वेळेस भागवतातला विषय आहे, भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस द्वारकेला जायला निघतात, ती उत्तरा धावत धावत येते, भगवंताचे पाय पकडते. पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वद अभयम पश्ये यत्र मृत्यु परस्परम. भगवंतानं तिच्या गर्भातल्या बाळाचं रक्षण केलं. आणि माता कुंतीनं भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंतानं ती स्तुती ऐकून घेतली. भगवंत आत आले, म्हणले आज द्वारकेला नाही जायचं, उद्या जाणार म्हणले. भगवंत आत आले आणि आत आल्यानंतर भगवंतानं पाहिलं सगळे खुश आहेत, म्हणजे सगळे आनंदित. परंतु एक जण त्या ठिकाणी निराश चेहरा दिसला. कुणाचा, म्हणजे युधिष्ठिराचा. भगवंत युधिष्ठिराजवळ जातात, दादा तुमच्या चेहऱ्यावर ही चिंता कशाची दिसते, म्हणजे तुम्ही तर राजा होणार आहेत, तुमच्या डोक्यावर राजमुकुट बसणार आहे, सगळ्यात जास्त आनंदित तुम्ही व्हायला पाहिजे. युधिष्ठिरानं सांगितलं, देवा माझ्या दुःखाचं कारण तेच आहे की मी राजा होणार आहे. विठाला 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 विठाला. माझ्या दुःखाचं कारण आहे की मी राजा होणार आहे. म्हणजे राजा होणं कुठं दुःखाचं कारण असतं का. कुणाला जर गावचा सरपंच बनवलं, तो म्हणून तुम्हाला दुःख झालं, आनंद होतो. सरपंचाची गोष्ट, तो राजा होणार होता, राजा. भगवंताने विचारलं, का बरं राजा होण्यामध्ये तुला दुःख का वाटत आहे. म्हणजे देवा मला राजा बनवण्याकरता, माझ्या डोक्यावर राजमुकुट बसवण्याकरता, मला राजगादीवर बसवण्याकरता एवढं मोठं महाभारताचं युद्ध झालं. या युद्धामध्ये न जाणे कित्येक सैनिक मारल्या गेले, कित्येक स्त्रिया विधवा झाल्या, कित्येक छोटी छोटी मुलं अनाथ झाली. याचं उत्तरदायी कोण, याचं पाप कोणी फेडायचं. हे माझ्या डोक्यावर पाप आहे, कारण राजमुकुट माझ्या डोक्यावरती, म्हणून हे पाप सगळं सुद्धा माझ्या डोक्यावरती. देवा या राजगादीवर बसण्याकरता, हे राज्य मिळवण्याकरता न जाणे कुणाकुणाची हत्या करावी लागली, कुणाकुणाला मारावं लागलं. ज्या द्रोणाचार्यांनी आम्हाला एवढं शिक्षण दिलं, भात्यातून बाण कसा काढायचा, धनुष्यावर जोडायचा कसा, नेम साधायचा कसा, इथपासून तर ब्रह्मास्त्रापर्यंत सर्व शिक्षण ज्या द्रोणाचार्यांनी दिलं, देवा ही गादी मिळवण्याकरता, ही राजगादी मिळवण्याकरता द्रोणाचार्यांना मारावं लागलं, गुरूंना मारावं लागलं. देवा हे पाप फेडायचं कोणी. देवा ज्या भीष्माचार्यांचं आमच्यासाठी एवढं मोठं योगदान आहे, भीष्माचार्यांचं महाभारतामध्ये फार मोठं योगदान आहे. या कौरवाच्या पांडवांच्या महाभारताच्या लढाईमध्ये कधी कधी भीष्माचार्यांचं जे पात्र आहे थोडंसं दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतंय. परंतु महाभारतामध्ये भीष्म पर्व स्वतंत्र एक पर्व आहे. भीष्माचार्यांचं फार मोठं योगदान आहे. आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आणि प्रतिज्ञा घेऊन कुठं जंगलामध्ये तप करायला निघून नाही गेले. त्या हस्तिनापुराचं रक्षण केलं. हस्तिनापुराच्या गादीवर जो कोणी राजा असेल त्याचं रक्षण केलं.
एवढंच नाही, युधिष्ठिर म्हणतात, देवा आम्हाला लहानापासून त्यांनी आम्हाला वाढवलं, आमच्या बोटाला हात धरून त्या ठिकाणी आम्हाला चालायला शिकवलं, आम्हाला मांडीवरती घेतलं, आम्हाला खांद्यावरती घेतलं, आम्हाला सर्व शिकवलं. एवढे उपकार त्या भीष्माचार्यांचे. देवा त्यांच्या छातीवर बाण मारावे लागले, देवा त्यांना बाण मारावे लागले, याच्यासारखं मोठं पाप कोणतं आणखी? हे सगळं पाप कशासाठी आहे? म्हणजे गादी मिळवण्याकरता, राजा होण्याकरता. आणि आता हे पाप फेडण्यासाठी न जाणे कित्येक वर्ष मला नरकामध्ये सडावं लागेल, मला नरकामध्ये जावं लागेल, दुःख भोगावं लागेल. भगवंतानं सांगितलं, राजन असं नाही, तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचा धर्म काय आहे? गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं अर्जुनाला. ज्यावेळेस अर्जुनालाही असाच शोक झालता, देवा हे माझे भाऊ येतं, हे येतं, गुरु येतं, यांना कशाला मारू? आम्ही कुठंतरी भीक मागून खाऊ, भिक्षा मागू, परंतु यांना मारून राज्य काय भोगायचं? त्यावेळेस भगवंतानं गीतेचा उपदेश केला अर्जुनाला. आणि त्या गीतेच्या उपदेशामध्ये भगवंतानं काय म्हटलं? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम. जर युद्ध करता करता तू मारल्या गेलास, डायरेक्ट स्वर्ग आहे म्हणलं तुला. आणि युद्ध जर जिंकलास तर पृथ्वीचं राज्य भोगशील. म्हणजे युद्ध करणं क्षत्रियाच्या जीवनामध्ये कसं आहे म्हणले, एक पुण्याचं काम आहे. खूप समजवण्याचा प्रयत्न केला, कारण समजतच नव्हतं. मग कुणाकडे घेऊन गेले? भीष्माचार्यांकडे घेऊन गेले. रणांगणावरती भीष्माचार्य पडलेले, शरशय्येवरती बाण समोरून लागलेले, पाठीमागून निघालेले बाण, आणि त्या बाणावरती पोहडलेले, झोपलेले त्या ठिकाणी घेऊन भीष्माचार्य. भगवंतानं सांगितलं, याला राजधर्म सांगा, राजाचा काय धर्म आहे? याला क्षत्रिय धर्म सांगा, क्षत्रियाचा धर्म काय आहे? आणि मग भीष्माचार्यांनी सांगितलं, एका क्षत्रियाचा धर्म आहे, एका राजाचा धर्म आहे. आपल्या देशाचं रक्षण करणं, आपल्या राज्याचं रक्षण करणं, आपल्या देशामध्ये राज्यामध्ये असणारी जनता, प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा काय धर्म आहे, हा क्षत्रियाचा धर्म आहे. क्षत्रियानं असं म्हणून नाही चालणार की काय झालं मग दुसरे असले म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा देव आहे, माझ्यामध्ये देव आहे, मग कशाला मारायचं? नाही. राज्याचं रक्षण करण्याकरता कुणाची हत्या होत असेल तर ती हत्या पाप नसून ते पुण्य आहे. समजा एखादा सैनिक आहे, जवान आहे, देशाच्या सीमेवर उभा आहे. कशासाठी? आपल्या देशामध्ये कोणी परदेशी आतंकवादी येऊ नये आणि तो बंदूक घेऊ नये. आणि तिकडून त्यानं पाहिले आतंकवादी येत आहेत, देशामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्या समोर आहेत. आणि तो सैनिक मिलिटरीवाला जर महाराष्ट्रातला कीर्तन भजन ऐकणारा, त्याने ऐकलेली प्रमाणित काय? विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सर्वा गटी राम, देहादेही एक, सर्वामध्ये देव भरलेला, राम भरलेला आहे. मग आतंकवादी असला काय आणि आपण असलो काय? सगळ्यामध्ये सारखा देव आहे. हरी व्यापक, सर्वत्र समाना, सगळ्यामध्ये देव सारखा आहे. मग एका देवानं दुसऱ्या देवाला मारायचं कशाला? आतंकवादी झाला म्हणून काय? त्याच्यामध्ये देव आहे. मग देव आहे, मग त्याला मारायचं नाही का? म्हणजे आतंकवाद्याला तिथंच गोळ्या घालणं हे पुण्याचं काम आहे. कारण 1-2 आतंकवादी देशामध्ये आले तर किती लोकांची हत्या करू शकतात, किती लोकांना मारू शकतात, याची गणना सुद्धा आपण करू शकणार नाही. म्हणून धर्म
धर्म आहे वर्म अंगी. धर्म त्या ठिकाणी कळाला पाहिजे. नेमका धर्म काय आहे? धर्म आणि अधर्मातली जी रेषा आहे ना ती फार महीन आहे, फार छोटी रेषा आहे. कधी कशाला धर्म मानावं कशाला अधर्म मानावं याचं ज्ञान आपल्याला असायला हवं. विठाला विठाला विठाला. राजाचा धर्म आहे, क्षत्रियाचा धर्म आहे. जो देशाच्या विरुद्ध त्या ठिकाणी काही करत असेल त्याला गोळ्या झाडणं हे त्याचं कर्तव्य आहे. आपण पाहिलं आपल्या देशावरती आतंकवादी हमले व्हायचे. या शहरामध्ये बॉम्बस्फोट, त्या शहरामध्ये बॉम्बस्फोट, त्या शहरामध्ये बॉम्बस्फोट. आणि बॉम्बस्फोट झाला, आतंकवादी हमला झाला. आपलं सरकार, केंद्र सरकार एक प्रेस कॉन्फ्रेन्स घ्यायचं आणि काय म्हणायचं, इसके बाद ऐसी दोबारा यदि घटना हुई हम छोड़ेंगे नहीं, मुंह तोड़ जवाब देंगे. पुन्हा 2-3 महिने जायचे, पुन्हा कुठेतरी बॉम्बस्फोट व्हायचा, कुठेतरी आतंकवादी हमला व्हायचा, पुन्हा तेच वाक्य, इस बार छोड़ देंगे अगली बार छोड़ेंगे नहीं, इसके बाद मुंह तोड़ जवाब दिया जाएगा. प्रत्येक वेळेस तेच, प्रत्येक वेळेस तेच. त्यांनी आपली पोथी ओळखून चुकली, नुसत्या धमक्या देतात, हे करत काही नाहीत. परंतु सरकार बदललं आणि सरकार बदललं. पठाणकोट या ठिकाणी 40 सैनिकांची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, मस्त कापण्यात आले. पूर्ण देश त्या ठिकाणी हळहळला की आपल्या सैनिकाला मारलं. त्यांना वाटलं पहिल्यासारखीच प्रेस कॉन्फरन्स येईल की हे सहन केल्या जाणार नाही, ह्याच्यानंतर असं उत्तर दिलं जाईल. नाही, प्रेस कॉन्फरन्स झाली नाही. रातोरात सर्जिकल स्ट्राईक राबवल्या गेलं. रातोरात आतंकवाद्याच्या गडावरती जाऊन आतंकवादी मारले, त्यांचे राहण्याचे ठिकाण उडवले. आणि पहाट होण्याच्या अगोदर, सूर्योदय होण्याच्या अगोदर सर्व सैनिक त्या ठिकाणी वापस आले. त्या देशाला माहीत सुद्धा नाही की आपल्या देशामध्ये येऊन कुणीतरी आपल्याला मारून गेलेले. क्षत्रियाचं कर्तव्य, राजाचं कर्तव्य, सरकारचं कर्तव्य, ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य ओळखलं पाहिजे आणि ते कर्तव्यच त्याचा धर्म असतो. विठाला 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 विठाला. राजानं आपलं कर्तव्य करते वेळेस दयामया करता कामा नये. जिथं माणसाला कठोर व्हावं लागेल तिथं कठोर झालंच पाहिजे. तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दळण कंडकाचे. दया कशाला म्हणावं? नुसतं तोंडावरून हात फिरवणं दया नाही, भूताचं पालन करणं आणि निर्दळांचं खंडन करणं, नाश करणं, याला खऱ्या अर्थानं दया म्हणावं. विठाला विठाला. क्षत्रियाचा धर्म क्षत्रियानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जपला पाहिजे. एका राजानं आपला धर्म त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जपला पाहिजे.
ज्याच्याकडे राज्य देश चालवण्याचं काम आहे त्या राज्यकर्त्यांनी आपला धर्म त्या ठिकाणी जाणला पाहिजे की देशाच्या सुरक्षेसाठी काय केलं पाहिजे. विरोध हा होत असतो. काल परवा जो संसदेमध्ये कायदा मांडला गेला विरोध खूप झाला, भयंकर विरोध झाला. वक्फ बोर्डाविषयी सुधारणा कायदा जो पारित झाला आणि होणं गरजेचं होतं. नाही तर कोणती जागा, ही जागा पटली चांगली दिसली की ही जागा वक्फ बोर्डची जागा, ही जागा वक्फ बोर्डची जागा. कधी कोणत्या मंदिरावर कोणत्या जागेवर आपला दावा सांगतील काही सांगता येत नाही. फार दूरची गोष्ट नाही. मानोच्या जवळ एक गाव आहे पोंडुळ गाव, तिथं त्या ठिकाणी 2 एकरची जागा, मंदिराच्या जवळची जागा. आज मला त्या ठिकाणी बोलवणं होतं त्या ठिकाणी प्रवचनाला, परंतु कथा आणि कीर्तनामुळे नाही जाता आलं. आणि एका पक्षाचा पालकमंत्री होता मुस्लिम समाजाचा आपल्या जिल्ह्याला लाभलेला, आणि त्यानं त्या ठिकाणी मला पोलीस पाठवले, कारण त्या ठिकाणी पालकमंत्री होता, आदेश होता, आणि ती जागा त्या ठिकाणी अधिग्रहित केली. म्हणजे ही वक्फ बोर्डाची जागा आहे, जिथं वक्फ बोर्ड खेड्याच्या लोकांना काय आहे कसा आहे काही माहित नसताना सुद्धा जागेवरती कब्जा केला. आणि तो वक्फ बोर्ड कायदा हटवणं किंवा त्याच्यामध्ये सुधार करणं ही काळाची गरज होती. विरोध झाला, परंतु सरकारनं सर्वाच्या विरोधाला न जुमानता त्या ठिकाणी तो कायदा पास केला. आपल्याला त्या कायद्याच्या बारीक बारीक गोष्टी माहित नाहीत, परंतु कायदा किती महत्वाचा होता. अहो असं सांगितलं जातं की म्हणजे त्या वक्फ बोर्डानं एवढ्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत, म्हणजे एखादं राज्य त्या जर वर्ग क्षेत्र जर त्या ठिकाणी मोजलं एखादं राज्य वसू शकतं एवढी जागा त्या ठिकाणी त्यांनी कब्जा केलेली. आणि दाखवलं गेलं की आम्ही मुस्लिमांसाठी करतो, परंतु सामान्य मुस्लिमांना त्याचा काही फायदा नव्हता. उग बोटावर मोजणाऱ्यासारख्या काही लोकांनी त्याचं अधिग्रहण केलेलं होतं, त्याचा लाभ घेत होते, विकत होते. म्हणून सरकारनं जो कठोरपणा दाखवला आणि तो दाखवणं गरजेचं होतं. आणि काल राज्यसभेमध्ये सुद्धा आणि त्याच्या अगोदर लोकसभेमध्ये सुद्धा तो कायदा पास झाला. आणि सर्वांनी काही जणांनी विरोध सुद्धा, ज्यांचा विरोध अपेक्षित नव्हता त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी विरोध केला. विठाला विठाला धर्माचे पालन जे राजाचं कर्तव्य आहे ते राजानं त्या ठिकाणी केलंच पाहिजे. राजानं त्या ठिकाणी दयामया करता कामा नये. अहो म्हणले धर्माचं पालन करायचंय. म्हणजे कोणता धर्म? ज्या धर्मामध्ये त्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो त्या धर्माचं पालन झालं पाहिजे. आपण कोण्या धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत? म्हणजे सनातन धर्म आहे. ज्या सनातन धर्मालाच हिंदू धर्म म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहेत आणि त्या धर्माचं पालन केलं पाहिजे. प्राण गेला तरी धर्म माणसानं सोडला न पाहिजे. प्राण गेला तरी आपण पाहतो काही आपल्याला प्रलोभन दिली की लोक त्या ठिकाणी काय करत आहेत, आपला धर्म सोडत आहेत, धर्मांतरण होत आहे. अगोदर ऐकायला यायचं केरळमध्ये धर्मांतरण होत आहे, गोव्यामध्ये धर्मांतरण होत आहे, परंतु हे धर्मांतराचं लोण हळूहळू हळू आपल्या महाराष्ट्रात पोहोचलेले. महाराष्ट्रात पोहोचता पोहोचता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेले, तालुक्यामध्ये पोहोचलेले, अनेक गावामध्ये गुप्त रूपानं सुप्त रूपानं हे काम चालू आहे. आपल्या सनातन धर्माला, हिंदू धर्माला लागलेली 2 प्रकारची कीड आहे, एक ईसाई आणि एक मुस्लिम. एक तलवारीच्या बंदुकीच्या जोरावर धर्मांतरण करत आहेत आणि एक पैशाचं लालूच देऊन, नोकरीचं लालूच देऊन, जागेचं घराचं लालूच देऊन त्या ठिकाणी धर्माचं परिवर्तन करत आहे. आणि कोण कोण होत आहे परिवर्तित? म्हणजे जो गोरगरीब समाज आहे आपल्या समाजातला, हिंदू समाजातला गोरगरीब समाज आहे, जो आपण हाताच्या अंतरानं ठेवला, त्यांना जवळ येऊ दिलं नाही कधी. मग त्यांना वाटतं हे उच्चवर्णीय हिंदू यांनी कधी आपल्याला जवळ येऊ दिलं नाही, हे ईसाई आपल्याला पैसे देत आहेत, नोकरी देत आहेत, घर देत आहेत, मग त्यांच्याकडे जायला काय हरकत आहे? काय भेटलं आपल्याला हिंदू धर्माकडून? आणि हळूहळू हळू लोक आपल्याला सोडायला लागलेत, कारण आपण त्यांना कधी जवळच घेतलं नाही. आपण त्यांना अशी वागणूक दिली, कधी माणूस म्हणून वागणूक नाही दिली. माणसापेक्षा, जनावरापेक्षा बडतर त्या ठिकाणी आपण त्यांना वागणूक दिलेली. अरे शूद्र झाले म्हणून, काय झाले म्हणून त्यांच्याशी वागणूक अशी देणं योग्य नाहीये. शरीरामध्ये डोळे जेवढे महत्वाचे, कान जेवढे महत्वाचे, चेहरा जेवढा महत्वाचा आहे,
जेवढे हात महत्वाचे आहेत तेवढेच पाय सुद्धा महत्वाचे. जर पायच नसतील तर काय करायचे तुमचे हात आणि काय करायचे डोळे. सनातन धर्माचा, हिंदू धर्माचा प्रत्येक जातीवाला तो कोणत्याही जातीचा असला आपल्या धर्माचा तो अंग आहे आणि आपलं अंग आपल्यापासून तुटता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन केलं का केलं? आपण फार त्या लोकांना त्रास दिलेला, भयंकर त्रास दिलेला आहे आणि त्यांना पाहवलं नाही आणि त्यांचे उपकार म्हणावं. त्यांनी धर्मांतरण कोणत्या विदेशी धर्मामध्ये केलं नाही, याच देशामध्ये जन्माला आलेला बौद्ध धर्मामध्ये परिवर्तन केलं. म्हणून यापुढे तरी ही लोक आपल्याला सोडून जाऊ नयेत. आपल्या जवळचं गाव आहे पेडगाव, तुमच्या सर्कलचं गाव आहे पेडगाव. पेडगाव मध्ये धर्मांतराच्या घटना घडलेल्या आहेत. माणसांना त्या ठिकाणी काही माणसं काही महिला त्यांनी लावलेले आहेत. तुम्ही एवढे माणसं आणा, तुम्हाला एवढे पैसे. ऑटो त्या ठिकाणी पेडगावून परभणीला जातात भरोभरो आणि त्यांना धर्म परिवर्तन करून घेतात. म्हणून आपलं कर्तव्य आपल्या समाजाची जो अंत्यज आहे, गोरगरीब समाज आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांना मदत करणं, त्यांची काळजी घेणं, त्यांच्याकडे कोण येतंय कोण जातंय याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवणं. नाही तर हळूहळू त्या ठिकाणी आपण आहोत बहुल म्हणून त्या ठिकाणी वेळ लागणार नाही. आपण काय म्हणतो, आपण खूप आहेत, काय झालं थोडे बहुत गेले तर, परत थोडे बहुत जाणं ही फार मोठी हानी आपल्या धर्मासाठी. कारण धर्माचा किंवा हिंदू धर्मीयांचा जो वेग आहे आपला वेग कशा प्रकारे 20 वर्षापूर्वी कसा वेग होता आणि आता आपला कसा वेग आहे. आपले वडील, आपले आजोबा, त्यांना किती मुलं बाळ, आपल्याला आपण म्हणतो आम्हाला 7 चुलते, 8 आत्या आहेत, असे 10, 11, 12 संतान असायची. परंतु हल्लीच्या काळामध्ये जर विचारलं मुलं बाळ किती, एक, कुणी म्हणतो 2, हम 2 हमारे 2. मुस्लिम समाजामध्ये तसं आहे का? माणूस एका माणसाला 4 पत्न्या आणि एका पत्नीपासून 10 मुलं, म्हणजे एका माणसाची 30, 40 आणि आपले हम 2 हमारे 2. मग ही जी गती आहे, गती कशा प्रकारे त्या ठिकाणी वाढत चाललेली, आपली कशा प्रकारे कमी होत चाललेली, एवढी दिवस आपल्याला जाणवलं नाही. कारण आपणही आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा भरपूर संतानं जन्माला घडली. परंतु या 20 वर्षाचा जो काळ आहे, या काळामध्ये गती बिघडलेली. आणि अशीच जर गती राहिली ना, ठीक आहे, आपलं जीवन चांगल्या प्रकारे चालेल, होऊ शकतं तुमच्या मुलाचं जीवन चांगलं चालेल, परंतु तुमच्या नातवावरती, या देशावर काय समस्या येऊ शकते याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. म्हणून जे आपल्या धर्माचे अंग आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण राखून ठेवलं पाहिजे, आपल्या जवळ केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आपल्या धर्मामध्ये असणारे सर्व कोणत्याही जातीचा व्यक्ती असू द्या, तो आपला हिंदू आहे म्हणून त्याला जवळ केलं पाहिजे. परंतु हल्ली जातीवाद एवढा वाढलेला आहे. मुस्लिमांमध्ये सुद्धा जाती आहेत, परंतु आपल्याला कधी दिसून आले का जाती? संघटित होतात सगळे एक सारखे, त्यांच्यात कळणार सुद्धा नाही की कोण कोणत्या जातीचा आहे. परंतु आपले ठळक उमटून पडतो. आपण एवढा जातीवाद केलाय. आपण साधू सुद्धा वाटून घेतले, आपण महापुरुष सुद्धा वाटून घेतले, आपण देव सुद्धा वाटून घेतले की हा साधू, हा महापुरुष त्या जातीचा, हा महापुरुष त्या जातीचा. अरे कुठं चाललोय आपण? आपल्या देशाला, हिंदू धर्माला त्या ठिकाणी एकतेची गरज आहे आणि छोट्या छोट्या कारणावरून त्या ठिकाणी आपण विभक्त होत चाललेलो आहेत. कोण्याही साधूनं, कोण्याही महापुरुषानं एका जातीकरता काम नाही केलेलं. कोण्या तुका म्हणे नाही
जाती सवे काम, फक्त तो हिंदू आहे, सनातनी आहे एवढं लक्षात ठेवा. मी सांगत होतो कोण्याही महापुरुषाचं कोण्याही साधूचं एकट्या जातीसाठी त्या ठिकाणी काम नसतं, तो सकल समाजासाठी त्या ठिकाणी काम करत असतो. परंतु आपण महापुरुष वाटून घेतले. एखाद्या साधूची पुण्यतिथी, तो कोण्या साधू जातीमध्ये जन्माला आला, मग त्या जातीवाल्यांनी पुण्यतिथी साजरी करणं, बाकीसाठी काही काम नाही केलं का? अहो देव सुद्धा वाटून घेतले आपण. खंडोबा म्हणले, खंडोबा धनगर समाजाचा, खंडोबा महादेवांचा अवतार आहे. कोणी सांगितलं तो एका जातीचा देव आहे? अरे सगळ्या जातीचा तो देव, सकल हिंदूंचा देव आहे. सगळ्या हिंदूंना त्या ठिकाणी भजलं पाहिजे असा भेद. काही काही गावामध्ये तर महादेव मंदिरामध्ये सुद्धा म्हणजे कोण वाणी समाजाच्या लोकांनी जावं, कोणी सांगितलं? सावता महाराजांची पुण्यतिथी माळ्यांनीच करावी, कोणी सांगितलं? महाराजांचं काम कोण्या एका जातीसाठी नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी करायची, जयंती करायची, फक्त मराठ्यांनीच करायची का? छत्रपती शिवाजी महाराजांचं काम कोण्या एका जातीसाठी नव्हतं, ते काम होतं सनातन धर्मासाठी. ते काम होतं त्या ठिकाणी कुणासाठी? हिंदू धर्मासाठी. महाराजांचं स्वराज्य, स्वराज्याचं नाव काय होतं? मराठा स्वराज्य होतं का? हिंदवी स्वराज्य नाव होतं. आपल्या हिंदू मध्ये येणाऱ्या प्रत्येक जाती त्याच्यामध्ये समाविष्ट. 18 पगड जातीला त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी काम केलं. म्हणून कोणता महापुरुष एका जातीसाठी नसतो, कोणता साधू त्या ठिकाणी एका जातीसाठी नसतो. काळाची गरज आहे, जातीभेद विसरा. जातीवादानं काही कोणाला हाती लागलेलं नाही आणि सगळे हिंदू म्हणून त्या ठिकाणी एका ठिकाणी. आणि जर आपण एकत्र राहिलो आणि आपल्यामध्ये जर फुटपाट पडत राहिलो, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, तो जातीचा, आणि जातीवाद करून आपण हिंदू धर्माचा एक प्रकारे नाश केलेला नाश, त्याला कारण आपणच आहे. म्हणून आपण एकच लक्षात ठेवावं, आपण हिंदू आहोत आणि सनातनी आहोत आणि सगळ्या जाती त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या अंग आहेत. विठ्ठला विठ्ठला धर्माचे पालन. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत ना, प्राण गेला तरी धर्म सोडू नये. गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे प्राण गेला तरी चालेल, धर्माचा त्या ठिकाणी कधी माणसानं त्याग करू नये. ही शिकवण आपल्याला कोणाकडून भेटली? महाराष्ट्राचे राजे धर्मवीर संभाजी महाराज, ज्यांना ज्यावेळेस पकडण्यात आलं, किती दिवस टॉर्चर केलं, किती दिवस हालापेष्टा केल्या आणि 41 दिवस त्या ठिकाणी साखळदंडाने अशा प्रकारे बांधून ठेवलं. तुम्ही पाहिलं असेल, अलीकडच्या काळामध्ये एक चित्रपट आला, छावा नावाचा चित्रपट. आम्ही पाहिला मोबाईलवर आणि पाहण्यासारखा आहे. ज्यांनी पाहिला नसेल ते पाहून घ्या. नाही तर गावकऱ्यांनी, सरपंचांनी दाखवा, गावातल्या लोकांना मोठ्या दाखवला. वा, धन्यवाद. लहान मुलावरती प्रत्येकावर त्याचे संस्कार पडले पाहिजेत आणि कळालं पाहिजे की नेमका आपला शत्रू कोण आहे, आपण शत्रू कुणाला मानायला लागलोय. संभाजी महाराजांचे हाल कोणी केले? ठीक आहे, काही आपल्यातले गद्दार निघाले, अनाजी पंतासारखे, त्यांनी दगा दिला. परंतु वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा कुणाशी होता? महाराजांचा लढा कधी कोण्या जातीशी नव्हता. महाराजांचा लढा होता आदिलशाही, औरंगजेब, शाहिस्ते खान, अफजल खान, हे कोण्या जातीचे होते, कोण्या त्या ठिकाणी धर्माचे होते. कधी कधी आपण कुणाला शत्रू मानायला लागतो, कुणाला मित्र मानायला याचा पत्ताच लागत नाही. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचे मोर्चे निघाले, त्या मोर्चाला रस्त्यामध्ये काही मुस्लिम लोकांनी पाणी पाजलं, कुठं नाश्ते दिले, आपण म्हणायला लागलो हेच आमच्याला जवळचे. अरे कुणाला जवळचं समजावं आणि कुणाला त्या ठिकाणी शत्रूला आपण जवळचं समजायला लागलो. तुम्हाला रस्त्यावर पाणी पाजलं, थोडा बहुत नाश्ता काही खाऊ घातला, ते जवळचे झाले का? नाही. हा धर्म कधी आपल्या जवळचा होऊ शकत नाही. आणि जर जवळचा असता, शेजारच्या देशामध्ये, बांगलादेशामध्ये घडलेल्या घटना घडल्या नसत्या. मंदिरातून हिंदूंना बाहेर काढण्यात आलं, मारण्यात आलं. हिंदूंच्या स्त्रियांना, मुलींना त्या ठिकाणी पळून नेलं, बलात्कार केले. का? या देशामध्ये आज ती संख्या 20-25% आज आपण बहुल आहेत. त्यांची बहुल होण्याची गरज नाही, आपल्या बरोबरीने येऊ द्या. ते दाखवतात इंगा आता 21% आहे, ते म्हणतात 15 मिनिट केली पोलीस हटा दो, ही भाषा आहे. आणि ज्या वेळेस ते आपल्या बरोबरीने येते ना, आपलं कसं आहे, धर्माचं काम, देव आहे ना, देव घेईल अवतार, आपण देवावर सोडतो.
काही राजनीतिक पार्ट्यावर सोडतो, काही राजनीतिक नेत्यावर सोडतो, ते बघून घेतील. आपल्याला काय करायचंय? धर्माविषयी किती प्रेम असावं, धर्माविषयी कट्टरता असावी, शिकावं त्यांच्याकडून. शीख धर्मीयाकडे पहा, धर्माविषयी कशा प्रकारचं समर्पण आहे. मुस्लिम धर्मीयाविषयी पहा, कशा प्रकारे धर्माविषयी त्या ठिकाणी समर्पण आहे. आपल्याला आपल्या धर्माविषयी बोलणाऱ्याची दुसऱ्याची गरजच नाहीये. आपल्या धर्माची निंदा नालस्ती करावी, दुसऱ्या धर्मीयाची गरज नाही. आपल्यामध्येच खूप आहेत. आपल्या देवाविषयी, आपल्या संताविषयी, आपल्या ग्रंथाविषयी, आपल्या सणाविषयी, आपल्या उत्सवाविषयी, वेगवेगळ्या तीर्थस्थानाविषयी निंदा करणारे बोलणारे आपल्यापैकीच हिंदू आहेत. आपल्यात उलट आहे. मुस्लिम धर्मामध्ये माणूस जेवढा शिकला ना तेवढा तो धर्मप्रेमी होतो, कट्टर होतो. आपल्यामध्ये माणूस शिकला, 4 पैसे काय कमवायला लागला, तो पहिला वार करतो, धर्मावर वार करतो. शिकला म्हणजे त्याला वाटतं मी काय आकाश डोक्यावरती घेतलं काय की. अरे शिका, पैसे कमवा, मोठे व्हा, परंतु धर्माला विसरू नका. धर्माला विसराल तर शास्त्रामध्ये एक शब्द आलेला आहे, धर्मो रक्षति रक्षिता. धर्माचं जर आपण रक्षण केलं तर धर्म उद्या आपलं रक्षण करेल. आणि आपण जर धर्म वाऱ्यावर सोडला, उद्या धर्म सुद्धा आपल्याला वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही. जशी अवस्था त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये हिंदूंची, जशी अवस्था बांगलादेशमध्ये हिंदूंची, दूरच्या देशातलं जाऊ द्या, जशी अवस्था काश्मीरमध्ये हिंदूंची. काय झालं? असे लाईन उभं करायची हिंदूंना. होतात का मुसलमान? नाही म्हटलं, धड 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 त्या ठिकाणी गोळ्या घालायच्या. संभाजी महाराजांना तेच केलं. संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा किती होती? 41 दिवस एवढे हाल केले. बोटाची नख त्या ठिकाणी उपसुपसू काढण्यात आली. डोळ्यामध्ये त्या ठिकाणी लाल त्या ठिकाणी सुरे घातले. विचारलं, महाराज, संभाजी महाराज, तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, मुस्लिम व्हा, आम्ही तुम्हाला सामंती देऊ, तुम्हाला जीवनदान देऊ. एखाद्याने विचार केला असता, हे तर आपल्याला आता जिवंत सोडणार, हे मारणारच आहेत, काय हरकत आहे मग, मुसलमान होऊन त्या ठिकाणी जगलेलं सामंतशाही भेटेल, आपल्याला जीवन भेटेल. परंतु नाही, म्हणजे धर्मासाठी प्राण गेला तरी चालेल, पण त्या ठिकाणी धर्म परिवर्तन करायचं नाही. ही शिकवण आपल्याला राजाकडून भेटलेली आहे. म्हणून आपलं धर्माविषयी तशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रेम असावं. ज्या लोकांनी एवढे हाल आपले गेले, आपण त्या लोकांना म्हणतो की आमचे जवळचे आहेत, या लोकांनी आम्हाला मदत केली, या लोकांनी आम्हाला पाणी पाजलं. एवढा द्वेष वाढलेला आपल्यामध्येच. आता कीर्तनामध्ये बोलायचा विषय नाही हा. आपण एवढा त्या ठिकाणी काही काही संघटना आहेत आपल्यामध्येच, ब्राह्मणाचा विरोध करता करता ते मुस्लिमांना जवळ सांगायला लागतात. ठीक आहे, ब्राह्मणाकडून झाल्या चुका, झाला त्रास राजांना सुद्धा, अनाजी पंतासारखे काही झाले, परंतु त्यांनी सुद्धा धर्मरक्षण केलेलं आहे, शास्त्र रक्षण त्यांनी केलेलं आहे. मग कुणाला जवळचं मानावं आणि कुणाला शत्रू मानावं हे आपल्याला समजलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. जो ज्याचा धर्म आहे तो धर्म त्यांनी पालन केला पाहिजे. धर्माचा कधी त्याग नाही केला पाहिजे. आणि धर्माचा जर त्याग केला, धर्माला जर आपण सोडून दिलं, उद्या धर्म सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सोडून देईल. म्हणून तुकोबरा म्हणतात, ज्याचा जो धर्म आहे, ज्याचं जे कर्तव्य ते कर्तव्य त्यानं पालन केलं पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणजे पाखंडाचं खंडन झालं पाहिजे. म्हणजे पाखंड कशाला म्हणावं? म्हणजे सांगणं एक, वागणं एक, मनामध्ये दुसरंच, त्याला म्हणावं पाखंड. म्हणजे मनामध्ये एक विचार चाललेला आहे, बोलण्यामध्ये दुसराच, वागण्यामध्ये तिसराच, त्याला पाखंड म्हणावं. आणि अशा प्रकारचा पाखंडपणा म्हणजे समाजातला संपला पाहिजे, पाखंडाचं खंडन झालं पाहिजे. आणि आमचं काम हेच आहे असं तुकोबरा सांगतो.
हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठोबा रुखमाई हरी हरी विठोबा रुखमाई विठोबा रुखमाई विठोबा रुखमाई धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तुकोबारा म्हणतात आमचं अवतार कार्य हेच हेची आम्हा करणे काम म्हणजे साधूचं संतांचं काम हेच आहे. बीज वाढवावे नाम म्हणजे बीज स्वरूप असणार भगवंताचं नाव हे माणसामध्ये लोकांमध्ये वाढवायचं. लोकांच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. म्हणजे का तुम्ही का असा आग्रह करतात की सगळ्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. म्हणजे देवाचं नाव मुखामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे का म्हणजे जो नरदेह प्राप्त झालेला आहे भगवंताच्या प्राप्तीकरता प्राप्त झालेला आहे. भगवंताला जाणण्याकरता हा नरदेह प्राप्त झालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा देवाच्या प्राप्तीकरता नरदेह दिलेला आहे. आणि या नरदेहाच्या द्वारे देवाला जाणण्याकरता किंवा प्राप्त करण्याकरता भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये येणं फार गरजेचं आहे. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा आणि देवप्राप्तीचा काय कार्यकारण भाव आहे, काय संबंध. देवाचं नाव वेगळा विषय आहे, देवाची प्राप्ती वेगळा विषय आहे. म्हणजे कार्यकारण भाव आहे. म्हणजे जे आत्मज्ञान भगवंताची प्राप्ती कशाने होते म्हणजे तत्वज्ञानानं आत्मज्ञानानं त्या ठिकाणी भगवत प्राप्ती होत असते. शास्त्रानं सांगितलं रीते ज्ञानान्न मुक्ती ही ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी मुक्ती किंवा मोक्ष किंवा भगवत प्राप्ती नाही. आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता काय म्हणजे भगवंताचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. म्हणजे साधू मुखातून गुरु मुखातून जे ज्ञान आपण ग्रहण करतो ते ज्ञान पचण्याकरता ते ज्ञान टिकण्याकरता त्या ठिकाणी भगवंताच्या नामाची गरज आहे. उदाहरण द्यायचं झालं शेतामध्ये तुम्हाला कापूस लावायचा सोयाबीन पेरायची. काय करता तुम्ही गेल्या वर्षीच्या म्हणले पराठ्या एक लाईन नाहीत म्हणले कशाला काढायच्या नवीन त्या ठिकाणी रेषा मारायची गरज नाही. 2 पराठ्याच्या मधात एक बी लावून टाका जमतं का नाही. शेत स्वच्छ करावं लागतं. एक ना एक पराठी बाहेर काढावी लागते. रोटर नांगर जे काही करावं लागतं एक ना एक काडी कचरा बाहेर करतो. मग पाऊस पडतो मग बीजारोपण होतं आणि मग ते उगवतं. मग साधारण कापूस उगवायचा असेल तर एवढा परिश्रम करावा लागतो. मग जे गुरु मुखातून साधू मुखातून आपल्या अंतःकरणामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान पचणं रुजणं आणि ते उगवणं याकरता अंतःकरण सुद्धा स्वच्छ पाहिजे पवित्र पाहिजे. आणि अंतःकरण जर पवित्र नसेल नाही म्हणजे आमचे गुरु महाराज लय मोठे आहेत. त्यांच्या दर्शनाला 8-8 तास लाईन असते. अरे गुरु केवढे परंतु तुझी लायकी किती आहे तुझी पात्रता किती आहे. त्यांनी जरी तुला उपदेश केला तत्वमशी 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 परंतु अंतःकरणाची पात्रताच नसेल तर मग काय होतं. इकडून ऐकलं इकडून निघून गेलं. किती साधू आले किती गुरु केले विजवाडवा
धनी सा ग म ग सा धनी सा ग म ध नि ध ग म धनी सा नि ध सा ग ग ग ग म म म म ध ध ध ध ध नि 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 सा नि ध बिजवा नाही भिडभार तुका मने सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम